नमो बुद्ध मित्रांनो आणि मित्रांनो जय भीम मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 ची म्हणजे लेटेस्ट अशी बुद्ध मुलींची आपण नावे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 ची म्हणजे एकदम लेटेस्ट बौद्ध मुलींची जी नावे पाहणार आहोत, तर ती नावे अर्थ सांगून आज मी समजावून सांगणार आहे। जर मित्रांनो तुम्ही तुमच्या लहान मुलींसाठी जर बौद्ध मुलींची नावं शोधत असाल तर ही नावे त्याच्यासाठी उत्तम पर्याय असतील आणि ही नावं तुमच्या मुलींना ठेवल्यावर सुद्धा त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 ची लेटेस्ट अशी बौद्ध मुलींची 10 नावे पाहणार आहोत। मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग। बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। आणि मित्रांनो सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे नमामि। मित्रांनो हे नाव ऐकायलाच खूप सुंदर वाटतं। मित्रांनो खरं तर हे नाव जेव्हा आपण गौतम बुद्धाच्या त्रिशरण आणि पंचशील या प्रार्थना जेव्हा आपण घेत असतो तेव्हाच नमामि हा शब्द त्याच्यामध्ये येतो। आणि म्हणूनच मित्रांनो नमामि हे नाव खरंच खूप सुंदर नाव आहे। तुम्ही तुमच्या मुलींसाठी हे नाव नक्की ठेवू शकता। मित्रांनो दुसरे नाव आहे ते म्हणजे शीलम। मित्रांनो शीलम हे नाव गौतम बुद्धांचे जे पंचशील आहेत त्यांच्या नावावरून पडलेले आहेत। तर शीलम खरंच खूप सुंदर नाव आहे। मित्रांनो तिसरं नाव आहे ते म्हणजे संभवी। मित्रांनो संभवी हे नाव वज्रयान पंथातील पद्मसंभवा या महान भिक्षूच्या नावावरून पडलेले आहे। मित्रांनो चौथं नाव आहे ते म्हणजे धामी। धामी हे वज्रयान पंथातील एक महत्त्वाचं बुद्धिस्ट नाव आहे। मित्रांनो पाचवं नाव आहे ते म्हणजे देसना। देसना या शब्दाचा पाली भाषेतला अर्थ म्हणजे बुद्धांची शिकवण आणि खरंच हे खूप युनिक असं नाव आहे। मित्रांनो अरहंती हे नाव अरहंत या शब्दावरून आलेलं आहे। मित्रांनो सातवं नाव आहे ते म्हणजे कैतिका। मित्रांनो कैतिका हे नाव निकाया बुद्धिझम मधलं एक महत्त्वाचं नाव आहे। मित्रांनो आठवं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे महासी। महासी हे नाव मित्रांनो म्यानमार या देशामधील एक महान भिक्षू महासी सायावन यांच्यावरून पडलेले आहे। मित्रांनो नववं आणि महत्त्वाचं बुद्धिस्ट नाव आहे ते म्हणजे महाई। मित्रांनो महाई हे नाव बौद्ध धर्मातील जी महायान शाखा आहे तिच्यावरून पडलेले आहे। मित्रांनो 10वं आणि सर्वात शेवटचं सुंदर असं बौद्ध नाव म्हणजे ते म्हणजे प्राज्ञा। मित्रांनो प्राज्ञा या शब्दाचा अर्थ पालीमध्ये मुक्ती असा होतो। मुक्ती म्हणजे तुमच्या अवगुणांपासून तुमच्या दुःखांपासून तुम्हाला मिळालेली मुक्ती असं। मित्रांनो हे 10 नावं खरंच खूप सुंदर नावं आहेत। तुम्ही तुमच्या मुलींसाठी हे नावं नक्की तुम्ही पाहू शकता। असे तुम्हाला 10 पर्याय मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।